नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सुनेत्रा पवार यांच्यात अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद, त्यांच्या मागे उभे राहा मुख्यमंत्री फडणवीस। माझे सर्वस्व हरपले पण मी खचणार नाही, प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भाऊक। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। आणि 1967 नंतर पहिल्यांदा शरद पवार मतदानापासून वंचित, प्रकृती अस्वस्थामुळे बारामतीला येणे अशक्य, सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आणि सुरुवातीलाच पाहूयात बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दाखवलेल्या तत्परतेची। धुळे सोलापूर महामार्गावरील गेवराई शहराजवळ काल मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी कोणतेही वाहन त्या ठिकाणी थांबत नव्हते। त्याचवेळी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे येत असताना सदरील अपघात त्यांना दिसताच त्यांनी आपली गाडी थांबवून सर्व जखमींना गाडीबाहेर काढले आणि आपल्या स्वतःच्या गाडीत टाकून गेवराईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघातात कारमधील गणेश बाबूराव शेवाळे यांची पत्नी शीतल शेवाळे आणि मुलगी प्रियदर्शिनी शेवाळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून मुलगा साई शेवाळे हा किरकोळ जखमी झाला आहे। या सर्व जखमींवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून एरवी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत कठोर निर्णय घेणारे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी वेळेत मदत केल्याने या अपघातातील जखमींचा जीव वाचू शकला। या माध्यमातून पोलीस अधीक्षक यांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडल्याची चर्चा होत आहे। दिनांक 20/4/2026 रोजी बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांना मौजे सिरसदेवी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे एक इसम अंमली पदार्थ गांजा जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून PI श्री शिवाजी बंटेवाडे यांनी PSI सुशांत सुतळे यांच्या पथकाला सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून LCB पथकाने मौजे सिरसदेवी येथे जाऊन इसम शेख रईस शेख युसुफ वय 25 वर्षे राहणार सिरसदेवी याच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरातून बेकायदेशीररित्या 8 किलो 888 ग्रॅम वजनाचा किंमत 2,66,640 रुपयाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला, म्हणून त्याच्या विरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे ESDPO अनिल कटके, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PSI सुशांत सुतळे, आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे तसेच तलवाडा पोलीस ठाण्याचे API जंजाळ, PSI अन्नलदास, देवकते, गडदे, जावळे, राठोड, जाधव आणि महिला पोलीस मदने यांनी मिळून केली। आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे सहकारी शिक्षक वृंद यांनी अत्यंत उत्साहात साजरा केला। यावेळी भोज मॅडम यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी भोज मॅडम यांच्या सर्व सहकार्यांनी व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या। यावेळी खरसाडे मॅडम, रणखांब सर, उगले सर, शिंदे मॅडम, खडके मॅडम, वायभट ताई यांच्यासह पालकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज आपल्या शाळेतल्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं व उत्तम आरोग्य जावं अशा आपण ईश्वराचरणी प्रार्थना करू। ग्रीटिंग कार्ड मध्ये तुम्ही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या ग्रीटिंग कार्डचा मी स्वीकार केला आणि त्याच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या शुभेच्छा आहेत। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। बीड शहरातील बस स्थानकासमोर दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी उमेश पारिक या तरुणावर चाकू हल्ला करून लुटमार करणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी
विनोद मुळे राहणार भाजी मंडई बीड यास अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे। बीड शहरातील बस स्थानकासमोर उमेश सुनील पारिक वय 30 वर्षे राहणार काझीनगर जालना रोड बीड यांच्यावर आरोपीने चाकूने वार करून त्यांच्याजवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता। घटना घडल्यापासून आरोपी फरार होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी विनोद मुळे याला गजाआड केले, तर त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ठाण्याचे पीआय शीतलकुमार बल्लाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाने केली। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कालच गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामसेवक मुसळे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुपारी आष्टी येथील महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना 18,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। आष्टी येथे आज दुपारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार तक्रारदाराच्या सोलार प्रकल्पाची पडताळणी करून देण्यासाठी कोमल शिंदे यांनी लाचेची मागणी केली होती। त्यानुसार तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली असता संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा लावण्यात आला। त्यानुसार आज दुपारी सहाय्यक अभियंता असलेल्या कोमल शिंदे यांना तक्रारदाराकडून 18,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। दुपारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती। सदरील कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केली। या कारवाईने महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। बीड शहरातील तरुण व यशस्वी युवा उद्योजक राहुल भारत लोखंडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली। या घटनेमुळे बीड शहरासह परिसरात खळबळ उडाली असून राहुल लोखंडे हे नरेंद्र हार्डवेअर अँड स्टोअर्स या नावाने आपला व्यवसाय करत होते। त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून कमी वयातच त्यांनी यशाची शिखरे गाठली होती। मेहनत, जिद्द आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच उद्योग क्षेत्रात आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती। त्यांच्या अशा अचानक निधनाने व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही, तर पोलीस पुढील तपास करत आहेत। त्यांचा अंत्यविधी त्यांचे मूळ गाव उखंडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक तसेच त्यांचा मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राहुल लोखंडे यांच्या निधनामुळे होतकरू व यशस्वी तरुण उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला असून लोखंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।